बरं झालं बाबा. नाना अहो काय झालंय असं घाबरलाय का? आणि जानकी कुठे? जानकी हे हाय की हातच आहे. खरं पोरा मोहन, तू सकाळी गेलास, तुझ्या मागणं मी हिरव गेलो. आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. तुझी बायको गेली असेल बाकीला, पण बघतो तर काय हे घरातच आहे. काय होय, चित्र वागायला लागल्या. भान नसल्यागत बडबडतीया. सकाळ बसली एकाच जागेला बसली ती अजून तशीच आहे बघ. हाक मारली की भडकण्यागत करतीया. होय, तिचं वागणं काय कळत झाले बाबा. काय सांगताय सर? जानके, हे जानके, ओरडू नकोस. दूर कमी राहिला जायला पाहिजे. पाणीतल्या ओढ्याला, पिंपळाच्या जाग्याला. आज भरेल माझा रंग. सकाळपासून हेच चालू आहे पोरा. मला तर जरा हे प्रीतच वाटते बघ. हे जानकी, अगं काय डोसकरीच का फिरलं का काय तुझं? हा, सकाळचा ताप उतरला का नाही अजून? बघू. मी तुझी जानकी नाही. अडवा येऊ नकोस. कोणाची पिशत आहे मला अडवायची? काय झालंय? हे जानके, नवऱ्याचा काळा धरती पांडवा. काल रात्रीपासून माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटिंगानं धरलंय बघ. काय पांडीतल्या पिंपळावरच होती? तर कानात असं मी काय की रे? वय मरता रातच्या इंद्राला हे जर झाड हितलं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही. आता बघ की काय अवस्था झाली त्याची. वय वय खरं पांडवा, ही काय आम्हाला आठवायची नाही. तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया. किसना, अरे रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही माझा. नेमकं काय झालं असेल रे मोहन्याच्या बायकोला? पांडवा, माझा बी डोळ्याला डोळा नाही माझा. अरे एकटी बाई, आपला दोघा चौघांना आठवना. आई ही मी तिला आणलेले का सगळ्याच तिनं. होय होय तर. आणि कार मर्दाचा ते बसायची येळ आली नुसती बघून. आता काय प्रकार असेल यो, एवढं मी समजना होय तुला. म्हणजे अरे कशी बडबड करी ती बघितलं नव्ह का? 100% मोहन्याच्या बायकोला लागारलंय जाम. यात ते मात्र शंका नाही बघ पांडवा. किसना, अरे तिला लागलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजे अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल. म्हणजे कदाचित, मला वाटतंय बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असलं लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्या. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय. फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोतांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, मोहन्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकते. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खूळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. आणि ही सर्व प्रेरणा शक्ती आपल्या धर्मसंस्कारामधूनच आणि आध्यात्मिक ज्ञानामधूनच प्राप्त होते, ज्याला तुम्ही आम्ही आता अंधश्रद्धा म्हणून पाहत आहोत. नमस्कार. नमस्कार. अरे वा, आपण आलात. गावची आठवण ठेवलीत, बघून बरं वाटलं.
आज संध्याकाळीच दैवाचं दर्शन देखील घडेल आपल्या सर्वांना आणि ही सर्व तयारी त्याचीच चालू आहे. होय, खरंच आमच्या कुटुंबातले देखील काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत. सध्या फार गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहोत आम्ही सगळेच. म्हणूनच दर्शन देखील होईल आणि काहीतरी मार्ग मिळेल ही अपेक्षा घेऊन आलोय. काही हरकत नाही. दैव तर सारं जाणतोच आहे आणि कदाचित असं समजा हे दैवाचंच बोलावणं आहे. या तुम्ही आता. जे काही चाललंय ना हे मला पटत नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? होय, तेच म्हणतोय मी. अहो, या सगळ्या रूढी परंपरा आहेत ना, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हो, अजून सुद्धा ही भोळी गावकरी माणसं हे सगळं कशासाठी करतायत? अरे या अंधश्रद्धा नाही, ही आपली परंपरा आहे आणि हाच आपला धर्माचा आधार आहे. काय धर्माचा आधार आणि काय परंपरा? रेडिकल्स. ज्या चंद्र सूर्याची ही लोक पूजा करतायत ना आणि त्यांना नैवेद्य दाखवतायत, अहो त्याच चंद्रावरती आता आपलं विज्ञान आणि आधुनिक टेक्नॉलॉजी तिथं पोहोचली सुद्धा. अहो बदला थोडं स्वतःला, शिका आणि सुशिक्षित बना. हो ना, यांच्यामध्ये कुठे बदल होतोय? हे फक्त चाली रीती रूढी परंपरा करत बसले. आमच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत बसले की. अगदी बरोबर. यांचा काय अधिकार आमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये लक्ष घालायचा? बाळ तुम्ही नक्की शिकलात, आनंद आहे आम्हाला. विज्ञानानं प्रगती केली हे देखील खरं आहे, पण काही प्रश्नांची उत्तरं विज्ञान देखील त्या उत्तरांचा शोध घेते अजून. तुमच्यासारख्या मूर्खांना या अशा ढोंगी लोकांचंच खरं वाटतंय. गावठळपणा आहे हा सगळा. बरोबर आहे तुझं, कारण तू कधी शोधलंच नाही ज्या विज्ञानाच्या ज्ञानाच्या मूळ आधाराला. अरे हजारो वर्षाची परंपरा असलेल्या
आधीचे ज्ञान त्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे, ते तू कधी ओळखलंच नाही. या देवदेवतांची पूजा का करतात तू कधी समजलंच नाही. या सृष्टीचा रचनाकार कोण आहे? अरे परमेश्वराचा अस्तित्व जाणण्यासाठी, ज्याला उमजण्यासाठी तुला आधी धर्म समजायला हवा. त्या धर्मग्रंथांमध्ये, भगवद्गीतेमध्ये संपूर्ण मानव जातीला जगण्याचा मार्ग मिळतो. तो आधी तू वाचायला हवा. ज्या विज्ञानांच्या वाटा तू शोधतोयस त्याची मुळे तुला यामध्ये सापडतील, इथेच सापडतील. तेव्हाच ठरव, या सर्व श्रद्धा का अंधश्रद्धा. आणि बाळ, तू आपल्या पवित्र रामायणाला विसरलीस वाटतं. सीता मातेचे अपहरण करण्यासाठी रावणाने देखील साधूच्या वेशामध्ये येऊन सीता माते पुढे लक्ष्मण रेखा ओलांडण्याचे धर्मसंकट उभे केले. तेव्हा तू तुझ्या मर्यादा ओलांडण्याआधीच समाजामध्ये वेश बदलून फिरणाऱ्या राक्षसांपासून स्वतःला वाचव. हा आग्रह नाही तर हा ज्ञान मार्ग मांडून ठेवलाय या ग्रंथ पुराणात. मला माफ कर देवा, खरंच मला माफ कर. मी चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये माझ्या रक्ताच्या नात्यांनाच, माझ्या आई बाबांना, माझ्या सख्या भावालाच तोडलं असतं आणि माझ्या धर्मालाच विसरले असते. या परकीयांच्या चक्रव्यूहात अडकले असते मी. मला माफ करा, खरंच आई बाबा, दादा, मला माफ करा, माफ करा मला. लोक हो, समाजामध्ये आज अनेक राक्षस वेश बदलून फिरतायत. आपल्या पवित्र संस्कृतीवर, कुटुंब व्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेवर पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी. हे मोह मायारूपी चक्रव्यूह भेदण्यासाठीचं सुदर्शन चक्र म्हणजेच ज्ञान घ्या. योग्य ज्ञानाला आत्मसात करा. विज्ञानाच्या वाटेवर प्रगतीच्या वाटा शोधा आणि आपल्या इतिहासाला जाणून खऱ्या अध्यात्माला समजून घ्या. जय हिंद, जय भारत.